मित्रांनो, गणित या विषयातील भूमिती या घटकाची आज आपण आजच्या या फास्ट रिव्हिजन व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण तयारी करणार आहोत. 5वी शिष्यवृत्ती परीक्षेचे जे मागील पेपर झालेले आहेत, त्यामध्ये एकूण या घटकावरती 52 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यापैकी 25 पहिले जे प्रश्न आहेत, त्यांचा समावेश आजच्या व्हिडिओमध्ये असेल. उर्वरित जे 27 प्रश्न आहेत, त्यांचा आपण दुसरा व्हिडिओ तयार करणार आहोत. तोही लवकरच चॅनलवरती पब्लिश होईल. तोही व्हिडिओ आवर्जून पहा. मित्रांनो, या भूमिती या घटकावरती आधारित स्कॉलरशिप परीक्षेला दरवर्षी जास्तीत जास्त 5 ते 6 प्रश्न आणि कमीत कमी 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे 8 ते 12 मार्कांचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रश्न पाहताल ना, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, की बऱ्यापैकी प्रश्नांचं स्वरूप हे सारखंच आहे. काही नियमांवरती आधारित विधानं योग्य की अयोग्य हे ओळखा असेही प्रश्न आहेत. काही तारेभोवती कुंपणाचे आहेत. किती आपण फेऱ्या घातल्यानंतर किती अंतर चालणार आहोत, क्षेत्रफळ काढा, परिमिती काढा, असेच प्रश्न या घटकावरती आधारित आहेत. आणि त्याच्यामुळं एवढा काही जास्त अवघड भाग नाही. सराव आपला व्यवस्थित झालेला असेल, तर आपण या भागावरती 100% मार्क मिळवू शकतो. 8 ते 12 जे मार्क आहेत ते आपण घेऊ शकतो. आणि म्हणून हा भाग अत्यंत महत्त्वाचा. सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसोबतच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक महत्त्वाचा आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे. माझ्या द स्पर्धा गुरु या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता एकूण 52 प्रश्न 2 व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे जे काही गुणधर्म यापूर्वी जे व्हिडिओ आपण टाकले 5वी स्कॉलरशिप संदर्भातले घटकनिहाय, तर त्यामध्ये आपण नियम बघितले आणि मग उदाहरण सोडवले. आता आपण काय करणार आहोत, जसे उदाहरण येतील त्या पद्धतीनं त्या भौमितिक आकृत्यांचे गुणधर्म किंवा इतर महत्त्वाच्या बाबी आपण जाणून घेणार आहोत. आता पाहूया प्रश्न क्रमांक 1. काय म्हटलं या प्रश्नामध्ये मित्रांनो, तर 13 सेंटीमीटर लांबी आणि 5 सेंटीमीटर रुंदीचे 2 आयत परस्परांना रुंदीकडून जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? तर पहा मित्रांनो, काय म्हटलं की 2 आयत आहेत पहा. 2 आयत आहेत आणि हे जे 2 आयत आहेत ना, यांची लांबी आहे बघा 13 सेंटीमीटर लांबी आहे. दोघांची लांबी सारखीच आहे आणि रुंदी सुद्धा दोघांची सारखीच आहे 5 सेंटीमीटर. आता काय म्हटलंय की 2 आयत परस्परांना रुंदीकडून जोडले. म्हणजे ही जी रुंदीची बाजू आहे ना, ही जी रेषा आहे ती या रेषेवरती येणार आहे आणि हे 2 आयत जे आहेत ना मित्रांनो, ते 2 राहणार नसून एकच आयत आता यांचा होणार आहे. तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती असं विचारलंय. रुंदी जी आहे ना, ती रुंदी ह्या आकृतीची बदलणार नाही. रुंदी किती राहील मित्रांनो? 5 सेंटीमीटर. लांबी मात्र आता बदलणार आहे. कारण हा जो आयत आहे याची लांबी 13 सेंटीमीटर, या आयताची लांबी 13 सेंटीमीटर. 13 आणि 13 किती होतील? 13 अधिक 13 तर 26 होतील. म्हणजे नवीन जो 2 आयतांचा मिळून हा जो नवीन आयत तयार होतोय, त्याची लांबी असणार आहे 26 सेंटीमीटर. आता परिमिती आपल्याला काढायची आहे. परिमितीचा अर्थ काय आहे? तर तो आपल्याला माहिती आहे. परिमिती म्हणजे काय? दिलेल्या आकृतीतील सर्व बाजूंच्या मापांची बेरीज. परिमिती म्हणजे काय? आकृतीच्या सर्व बाजूंच्या मापांची बेरीज. आता आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे मित्रांनो? तर आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. ठीक आहे. आता इथं सूत्रामध्ये आपण किमती टाकू शकतो. 2 गुणिले लांबी. लांबी किती आहे? 26 मोठ्या आयताची 26 अधिक 2 गुणिले रुंदी किती आहे? 5. तर आता 26 दुनी किती होईल? 52 अधिक 5 दुनी 10. 52 आणि 10 किती होईल? 62. एकक काय आहे? सेंटीमीटर. ते तसंच राहील. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 62 सेंटीमीटर. किंवा हे आपण असंही सोडू शकतो. 2 लांबी आहे 26 अधिक 26 आणि 2 रुंदी आहेत 5 आणि 5. बेरीज होईल 5 आणि 5 10 आणि 7 16 आणि 6 22 हातच्याले 2 बेत्रिक 6. ठीक आहे. 62 सेंटीमीटर. असंही आपण सोडू शकतो. सूत्रामध्ये किमती टाकूनही सोडू शकतो. परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या मापांची बेरीज. आता उदाहरण क्रमांक 2 पाहूया.
खालीलपैकी असत्य विधान कोणते? असत्य, असत्य म्हणजे अयोग्य, चुकीचं विधान कोणतं असं विचारलंय. पहिलं काय आहे मित्रांनो, आयताचे सर्व कोन समान मापाचे असतात. आयताचे सर्व कोन. आता हा आयत आहे पहा. आयताचे सर्व कोन समान मापाचे असतात. तर आता तुमच्या लक्षात येतंय, इथे सगळे कोन जे आहेत ना आयताचे ते 90 अंशाचे आहेत. म्हणजे पहिलं विधान हे बरोबर आहे. आयताचे सर्व कोन समान मापाचे असतात. दुसरं काय आहे? आयताच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात. मित्रांनो, आयताच्या आता ही समोरासमोरची बाजू समान आहे. ही उजवी आणि डावी बाजू समान आहे. परंतु ही उजवी बाजू आणि ही वरची बाजू समान आहे का? तर नाही. आयताच्या बाजूंचा गुणधर्म काय आहे? तर समोरासमोरील ज्या बाजू असतात, ह्या एकाच मापाच्या असतात किंवा समान असतात. परंतु आयताच्या सर्व बाजू समान मापाच्या नसतात. म्हणून हे उदाहरण काय आहे? चुकीचं आहे. आता तिसरं उदाहरण म्हणजे उत्तर मिळाले आपल्याला. या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे चुकीचं विधान ओळखायचं होतं ते आहे दुसरं. परंतु ह्या दोन गोष्टी पण आपण टॅली करूया. चौरसाच्या लगतच्या बाजू एकमेकींना लंब असतात. आता पहा हा आहे हा आहे चौरस. आता या चौरसाच्या ज्या बाजू आहेत, त्या लगतच्या बाजू लगतची बाजू म्हणजे समजा ही वरची बाजू आहे आणि ही डावी बाजू जी आहे त्या लगतच्या आहेत किंवा ही वरची आणि ही उजवी बाजू लगतच्या आहेत. तर ह्या लगतच्या बाजू एकमेकींना लंब असतात. तर हे विधान बरोबर आहे. कारण का ही बाजू आणि ही बाजू समांतर आहेत. वरची बाजू आणि खालची बाजू एकमेकींना समांतर आहेत. परंतु ही वरची बाजू आणि ही डावी बाजू या बिंदूमध्ये एकत्र आलेल्या आहेत आणि त्या एकमेकींना लंब आहेत. लंब आकृत्या कशा असतात? तर जो टी आहे पहा, ही लंब आहे किंवा प्लसचं चिन्ह आहे, ह्या लंब रेषा असतात किंवा एल जो आहे, हा सुद्धा या रेषा सुद्धा एकमेकींना लंब असतात. पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. चौरसाचे सर्व कोन काटकोन असतात, तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. चौरसाचे सर्व कोन आयताप्रमाणेच काटकोन असतात. म्हणून चौथं विधान सुद्धा बरोबर आहे. 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता याच चौरसाच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट, जसं आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात ना, तसं ह्या ज्या चौरस आहे, या चौरसाच्या सर्व बाजू ह्या समान असतात, एकाच मापाच्या असतात. प्रश्न क्रमांक 3 काय म्हटलंय? खालील विधानापैकी असत्य विधान म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. कोणती आकृती आहे? वर्तुळ. वर्तुळाचा व्यास वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. आता मित्रांनो, वर्तुळामध्ये काही गोष्टी असतात बघा. हा जो आहे तो वर्तुळ केंद्र आहे. वर्तुळ केंद्रातून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूला स्पर्श करणारी रेषा, वर्तुळ केंद्रातून निघणारी आणि वर्तुळावरील कोणत्याही बिंदूला स्पर्श करणारी रेषा हिला काय म्हणतात? तर त्रिज्या असे म्हणतात. आता अशी रेषा जी वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना स्पर्श करते, अशा रेषेला जीवा म्हणतात. आणि अशी रेषा जी वर्तुळाच्या केंद्रामधून जाते आणि वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना स्पर्श करते आणि जी वर्तुळातील सर्वात मोठी रेषा असते, तिला व्यास असे म्हणतात. ठीक आहे. आणि हा जो काही कडा आहेत बघा, ही जी कडा दिसते तुम्हाला निळ्या रंगाची, हिला परिघ असे म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? हिला परिघ म्हणतात. आणि आता हे त्रिज्या शब्द मी लिहिलाय, हे वर्तुळाचा अंतर्भाग आहे आणि हे जे बाहेर शब्द आहे तो वर्तुळाचा बाह्य भाग आहे. त्यानंतर समजा इथं जर आपण काही बिंदू घेतले ए, बी, सी आणि डी आणि आपण काय केलं ए आणि सी पाशी जर हा वर्तुळ कट केला, तर हा जो ए, बी, सी हा जो भाग तयार होईल, याला वर्तुळ कंस असे म्हणतात किंवा ए, डी, सी हा एक नवीन भाग होईल, त्याला वर्तुळ कंस असे म्हणतात. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, ही जी आकृती आहे ना, हिचं आपण जे 4 वर्तुळाबाबत त्या ठिकाणी विधानं केलेली आहेत ती पडताळून पाहूया. पहिलं विधान आहे, की वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. तर मित्रांनो हे विधान बरोबर आहे. हे बघा वर्तुळ केंद्रातून निघणारी ही त्रिज्या आहे आणि इकडे सुद्धा ही त्रिज्या आहे आणि ह्या दोन्ही त्रिज्यांचा मिळून हा व्यास होतोय. तर व्यास हा त्रिज्येच्या नेहमी दुप्पट असतो आणि त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. ठीक आहे. तिसरं विधान बघा, वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. तर हे बरोबर आहे. त्रिज्या व्यासाच्या निम्मी आणि व्यास त्रिज्येच्या दुप्पट. दुसरं विधान काय आहे? वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जिव्हा असते. जिव्हा या शब्दाची व्याख्या काय आहे? वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना स्पर्श करणारी रेषा आणि वर्तुळाचा व्यास तर वर्तुळ केंद्रातून जातो आणि
वर्तुळावरील दोन बिंदूंना स्पर्श करतोय म्हणून ती जीवा सुद्धा आहे आणि वर्तुळाच्या केंद्रातून जातोय म्हणून त्याला व्यास असंही म्हणतात. तर दुसरं विधान हे बरोबर. चौथं विधान काय आहे? एका वर्तुळात एक आणि एकच व्यास काढता येतो. हे विधान मात्र चुकीचं आहे मित्रांनो. एका वर्तुळामध्ये फक्त एकच वर्तुळ केंद्र असतो, परंतु त्या वर्तुळामध्ये आपण असंख्य व्यास काढू शकतो, असंख्य जीवा काढू शकतो, असंख्य त्रिज्या काढू शकतो, अमर्याद असंख्य. म्हणून इथं हे एक आणि एकच हे चुकीचं आहे. 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय म्हटलंय, की वरील आकृतीत वर्तुळावरील प्रत्येकी 2 बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? आता मित्रांनो हे बघा, आपण हस्तांदोलनचं एक उदाहरण सोडवलेलं आहे बघा, हस्तांदोलनचं. तर त्यावेळेला जी ट्रिक वापरलेली आहे ना, तीच ट्रिक या ठिकाणी वापरायची आहे. असं जर उदाहरण आलं तर काय? की बिंदू एकमेकांना जोडले तर प्रत्येकी 2 बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड होतील? पहिल्यांदा काय करायचं? बिंदू मोजायचे. किती बिंदू आहे? 1, 2, 3, 4 आणि 5 बिंदू आहेत. 5 1 कमी करा. किती होईल? 4. कारण की ह्या 5 एकमेकांना ज्यावेळेला ते जोडणार आहेत, त्यावेळेला पहिल्यांदा 5 रेषा होतील आणि परत दुसऱ्यांदा ज्यावेळेस आपण जोडतो त्यावेळेला एक रेषा कमी होणार आहे. एकूण बिंदू किती आहेत ते पहिल्यांदा मोजा. ते बिंदू आहेत 5. त्यातून 1 कमी करा 4. त्यांचा गुणाकार करा आणि भागिले 2 करा. 5 चोक 20 किंवा 2 दुने 4 आणि 5 दुने 10 म्हणजे एकूण 10 रेषाखंड काढता येतील. ठीक आहे. एकूण बिंदू मोजायचे किती बिंदू असू द्या. समजा इथं जर 7 बिंदू असते तर 7 घेतला असतं गुणिले त्याच्यातून 1 कमी केला असता 6 भागिले 2 बेक व्यतिरिक्त 6 7 21. म्हणजे असे तुम्ही उदाहरणं घेऊन स्वतः सुद्धा तो सराव तुम्ही करू शकता. आता प्रत्यक्षात प्रॅक्टिकल पाहूया आपण. बघा हे 2 बिंदू जोडले. एम आणि एन जोडला, एन आणि ओ जोडला, ओ आणि पी जोडला, पी आणि क्यू जोडला. किती झाले? 1, 2, 3 1, 2, 3, 4, 5 रेषा झाल्या. आता पी आणि एम जोडला जाईल. पी आणि एन जोडला जाईल. ठीक आहे. किती झाले? 5 आणि 2 7. आता ओ आणि एन जोडला जाईल. ओ आणि क्यू आणि ओ जोडला जाईल. किती होतील? 9 आणि हा एम आणि ओ जोडला जाईल. किती होतील मित्रांनो? 9 आणि 1 10. तर उत्तर सुद्धा आपलं टॅली होतंय. पण दरवेळेला आपल्याला एवढं हे जे काही बिंदू आहेत, ते जोडून रेषाखंडानं जोडून ते मोजायला एवढा वेळ नाही. तर सूत्र सोपं. एकूण बिंदू मोजायचे, त्यातून 1 कमी करायचा, भागिले 2 करायचे, सरळ रूप द्यायचं, उत्तर येणार 10. 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 5 असेल तर 10 येईल. जर इतर बिंदू असतील तर वेगळं उत्तर येईल. आता प्रश्न क्रमांक 5. इष्टिका चितीच्या पृष्ठे व कडा. अनेक वेळेला हा प्रश्न आलेला आहे. तुमच्या पुढे लक्षात येईल. इष्टिका चितीच्या पृष्ठे व कडांची संख्या यांची बेरीज घनाच्या कडा व शिरोबिंदूंच्या संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? तर मित्रांनो हे पहा. आता इष्टिका चितीचे सर्व पृष्ठ हे आयताकृती असतात. कसे असतात? आयताकृती असतात. आता हे समजा ही इष्टिका चिती आहे. ठीक आहे. आकृती थोडंफार हे होऊ शकतं, परंतु प्रमाणबद्ध आकृती नाहीये, पण समजून घ्या ही इष्टिका चिती आहे. इष्टिका चितीचे पृष्ठ आणि पुढे काय आहे? घन दिलेलं आहे बघा. घनाचे जे पृष्ठ असतात ना, ते घनाचे पृष्ठ हे चौरसाकृती असतात. कसे असतात मित्रांनो? घनाचे पृष्ठ हे चौरसाकृती असतात. आता दोघांची तुलना करायची आपल्याला. इष्टिका चितीचं काय पाहायचंय? तर पृष्ठ पाहायचेत आणि कडा पाहायच्यात. आता इष्टिका चितीला किती पृष्ठ आहेत बघा. ही वरचं पृष्ठ आहे, खाली एक पृष्ठ आहे. उजवं, डावं 2 4 झाले. पुढचं आणि पाठीमागचं अशी एकूण 6 पृष्ठ आहेत. तसंच या घनाला सुद्धा 6 पृष्ठ आहेत बरं का. हे जे दिसतात 3 आणि न दिसणारे 3. एक खालचा एक पाठीमागचा आणि डाव्या बाजूचा. आता कडा किती आहेत बघा. 1, 2, 3, 4. जशा वरती 4 तशाच खाली सुद्धा 4. 4 आणि 4 8 आणि उभ्या ही एक 9, 10, 11 आणि इकडे एक आहे 12. कडा आहेत 12. जसं याला 12 कडा आहेत, तसंच घनाला सुद्धा किती कडा आहेत मित्रांनो? 12 कडा आहेत. आता काय म्हटलं? इष्टिकाची तिच्या पृष्ठ आणि कडांची संख्या बेरीज करायची आहे. यांची बेरीज 12 आणि 6 किती होईल मित्रांनो? 12 आणि 6 होईल 18. या कडा आणि पृष्ठांची बेरीज होईल 18. आता पुढे काय म्हटलंय? घनाच्या कडा आपल्याला मिळाल्या. पृष्ठ हे आपण माहितीच तो घेतलंय. शिरोबिंदू, घनाचे शिरोबिंदू. आता घनाचे शिरोबिंदू किती बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि या बाजूला एक पाठीमागचा आहे 8. 8 शिरोबिंदू आहेत. तसंच इष्टिका चितीला सुद्धा किती शिरोबिंदू आहेत? 8 आहेत. आता काय म्हटलंय? घनाच्या कडा व शिरोबिंदूंच्या संख्येच्या बेरजेपेक्षा मग बेरीज करायची 12 आणि 8 किती होतील? 20. तर घनाच्या कडा आणि शिरोबिंदूची बेरीज झाली 20. इष्टिकाची तिच्या पृष्ठ आणि कडाची बेरीज झाली 18.
तर इष्टिका चितीच्या या बेरजेपेक्षा घनाच्या या दोन गोष्टींच्या बेरजेपेक्षा कितीनं जास्त आहे, तर इथे 18 आहे, इथे 20 आहेत. म्हणजे इष्टिका चितीची जी संख्या आहे ती 2 न घनाच्या या दोन बाबींच्या बेरजेपेक्षा कमी आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. लक्षात घ्या, इष्टिका चितीचे सगळे पृष्ठ आयताकृती असतात, घनाचे सगळे पृष्ठ चौरसाकृती असतात. इष्टिका चितीला 6 पृष्ठ, घनाला 6 पृष्ठ, इष्टिका चितीला 12 कडा, घनाला 12 कडा, इष्टिका चितीला 8 शिरोबिंदू, घनाला सुद्धा 8 शिरोबिंदू. जाऊया आता पुढे. दोन समांतर रेषा, 6वा प्रश्न काय म्हणतोय? दोन समांतर रेषा परस्परांना, आता या दोन समांतर रेषा आहेत किंवा या दोन समांतर रेषा आहेत, या परस्परांना छेदतात. तर मित्रांनो छेदतात का? तर नाही. पहिलं जे विधान आहे ते चुकीचं आहे. त्या छेदत नाहीत. ते बघा, या सरळ सरळ चाललेल्या रेषा आहेत. त्यांची कधीही एकमेकांना गाठ पडणार नाही. त्या छेदत नाही. दुसरं काय? वाढविल्यानंतर छेदतात. वाढविल्यानंतर बघा, आता दोन्ही पण रेषा ह्या आडव्या पण वाढवल्या, उभ्या पण वाढवल्या, तर छेदतात का मित्रांनो? तर नाही. दुसरं विधान सुद्धा चुकीचंच आहे. चौथं विधान काय आहे? लंब असतात. लंब कशाला म्हणतो आपण? हा जो टी आकार आहे किंवा हा प्लसचा आकार आहे किंवा हा एलचा आकार आहे, या आकृत्यांना आपण काय म्हणतो? लंब आहेत. ह्या रेषा एकमेकांना लंब आहेत. परंतु या समांतर आहेत, या लंब नाहीत. हेही चुकीचं आहे. आणि तिसरं विधान आहे, कधीही छेदत नाहीत. मित्रांनो बघा, आता हे समोर सरळ रेषा झालेल्या आहेत. ह्या एकमेकींना कधीही स्पर्श करणार नाहीत. त्या आपल्या आपल्या मार्गाने जातील. म्हणून विधान 3 बरोबर आहे. दोन समांतर रेषा परस्परांना कधीही छेदत नाहीत. प्रश्न क्रमांक 7 पहा. खाली दिलेल्या आकृतीची परिमिती किती? आता परिमितीची व्याख्या आपण मगाशीच पाहिली आहे, पहिल्याच प्रश्नामध्ये, की दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या मापांची बेरीज म्हणजेच काय मित्रांनो? तर म्हणजे आहे परिमिती. ठीक आहे. आता इथं पंचकोन आहे. आता सरळ सरळ इथे काय आपल्याला सेपरेट लिहित बसू नका. फास्ट सोडवा. 3 आणि 2 होतील 5, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11. आता इथे 3.5 आहे. 3 पूर्ण आहेत. 11 आणि 3 14. दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश चिन्ह द्या. उजव्या बाजूला 5 एकटाच आहे. तो तसाच ठेवा. म्हणजे परिमिती किती लिहा आकृतीची? 14.5. परिमिती म्हणजे सर्व बाजूच्या मापांची बेरीज. ठीक आहे. कधी-कधी काय असतं, समान सारख्या बाजू असतात. त्यावेळेला एकाच बाजूचं माप दिलेलं असतं. दुसऱ्या बाजूस दिलेलं नसतं. तिथे आपला गोंधळ उडू शकतो. आपली चूक होऊ शकते. म्हणून अशा वेळेला रेषांची माप दिली आहेत त्या सगळ्या, ही बारकाईनं बघत चला. प्रश्न क्रमांक 8 मध्ये काय म्हटलंय? 6 सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयताची परिमिती 34 सेंटीमीटर आहे. त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता परत एकदा दोन आकृत्या आहेत. एक आहे आयत आणि दुसरी आकृती आहे ती म्हणजे चौरस. काय सांगितलंय? 6 सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयताची परिमिती, 6 सेंटीमीटर रुंदी आहे. आयताची परिमिती किती आहे? 34 सेंटीमीटर. तर या आयताची लांबी आपल्याला माहिती नाही. ती लांबी आपल्याला काढायला लागेल आणि मग पुढे आपण जाऊया. इथपर्यंत भाग आता सांगितलं आपल्याला. आता परिमितीचं सूत्र काय पाहिलंय आपण? परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. आता परिमिती दिली आहे, सूत्रामध्ये रकमा टाका. परिमिती दिली आहे 34, डाव्या बाजूला 34 लिहिलं. आता उजव्या बाजूला 2 गुणिले लांबी माहित नाही म्हणून x मानलं आणि 2 गुणिले रुंदी आहे 6. 6 दुने 12 होतील. हे 12 इथं प्लस आहेत. डाव्या बाजूला गेले ते मायनस होतील. 34 मधून 12 गेले किती उरतात मित्रांनो? तर 22 उरतात. ठीक आहे. 34 सेंटीमीटर ही परिमिती होती. 34 मधून 12 गेले 6 दुने 12 किती होतील? 22 राहतात. ठीक आहे. आता 22 बरोबर 2x, कारण हे 2x राहिले. हे 2 जे आहेत ना मित्रांनो, हे इथे गुणिले आहेत. इकडे डावीकडे गेला तर भागिले होतील. सरळ रूप द्या. बे एक बे, बे एक बे. तर किती येईल? 11. एवढं त्या ठिकाणी त्याची लांबी येणार आहे. किती? 11. आता लांबी मिळाली आपल्याला 11. आता पुढं मित्रांनो, काय म्हटलंय पुढं? हे बघा आता, की त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी, या आयताच्या लांबीच्या दुपटी एवढी. मग 11 ची दुप्पट किती होईल बरं मित्रांनो? 11 ची दुप्पट आहे 22. 11 ची दुप्पट 22 म्हणजे लांबीच्या दुपटी एवढी. म्हणजे ह्या चौरसाची लांबी किती येईल आता? 22 सेंटीमीटर. मग इथपर्यंत आपण आलो. बाजू असलेल्या दुपटी एवढी, दुप्पट पण काढली, बाजू लिहिली असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? म्हणजे 22 सेंटीमीटर. 22 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती? आता चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे मित्रांनो? बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू. ठीक आहे. माझा करूया आपण. 22 गुणिले 22
म्हणजे 22चा वर्ग लिहिला तरी पण चालतंय. 22चा वर्ग आहे 484 चौरस सेंटीमीटर. जे एकक आहे ते सेंटीमीटर आहे. क्षेत्रफळ असल्यामुळे चौरस आपल्याला लिहायला लागेल. तर असं उत्तर येईल 484 चौरस सेंटीमीटर. 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे मित्रांनो. जसं दिलंय उदाहरण व्यवस्थित वाचा आणि त्या दिलेल्या उदाहरणाप्रमाणे जशी माहिती दिली आहे, तसं आपल्याला एक-एक स्टेप सोडवायचंय. उत्तर आपल्याला मिळेल. प्रश्न क्रमांक 9 कडे आता आपण जाऊया. 48 मीटर लांबी व 12 मीटर रुंदी असलेल्या हॉलला 64 चौरसाकृती टाइल्स लागतात. तर प्रत्येक टाइलची परिमिती किती? आता हे लक्षात घ्या मित्रांनो, असं उदाहरण आलं ना, तर आपल्याला सूत्र वापरायला लागणार आहे. बऱ्याच वेळेला असं दिलेलं असतं, की आयताकृती एखादा हॉल असतो, आयताकृती खोली असते. मग त्यावेळेला त्या आयताचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं असतं. त्या आयतामध्ये समजा हा आयत आहे. या आयतामध्ये आपण काय करणार आहे क्षेत्रफळ काढणार म्हणजे चौरस तयार करणार आणि आता काय दिलं असतं चौरसाकृती टाइल्स बसवायचे असतात. मग ह्या आयताचं क्षेत्रफळ काढून ती जी काही चौरसाकृती टाइल्स असणार आहे, त्या चौरसाचं त्या ठिकाणी क्षेत्रफळ आपल्याला लिहिलं पाहिजे. घ्यावं लागतं. का का घ्यावं लागतंय? कारण की आयताचं क्षेत्रफळ काढल्यावरती चौरसच तयार होणार आहे छोटे-छोटे आणि ज्या टाइल्स आहेत त्या चौरस आकृतीत बसवायच्या असतात. म्हणून किती टाइल्स लागणार आहेत हे काढण्यासाठी आयताच्या क्षेत्रफळाला भागिले चौरसाचं क्षेत्रफळ करायचं आणि पुढे त्या गोष्टींची संख्या येणार आहे. टाइल्स असतील किंवा इतर वस्तू असतील चौरसाकृती त्यांची संख्या त्या ठिकाणी येणार आहे. आता आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच काय मित्रांनो? आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. ठीक आहे. आता आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे आयताची? 48 मीटर आहे. रुंदी किती आहे मित्रांनो? 12 मीटर आहे. चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती का? तर माहिती नाही. म्हणजे त्याचा नंबर जो आहे तो आपल्याला दिलेला नाही. सूत्र माहिती आहे आपल्याला. सूत्र आहे बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजेच आपण काय लिहूया? एक्सचा वर्ग लिहूया. आता पुढे किती टाइल्स लागतात? त्यांची संख्या दिलेली आहे 64. म्हणजे आता आपल्याला उत्तर काढणं काही अवघड जाणार नाही. आता एक्स वर्ग जो आहे इथे भागिले आहे. त्याला उजव्या बाजूला आपण घेऊया. तो गुणिले होईल. एकटाच राहील आणि हा 64 इथे एकटा गुणिले आहे. तो डावीकडे गेल्यानंतर आता काय होईल? भागिले होणार आहे. ठीक आहे. त्याला इकडे घेऊया आता. तो जाईल छेदस्थानी. आता सरळ रूप द्या. सरळ रूप देताना काय होईल? 16 चोक 64, 16 त्रिक 48, 4 त्रिक 12 किती होईल? 3 त्रिक 9, एक्स बरोबर 9. आता आपल्याला हे झालंय चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालेलं आहे. ही रक्कम आपल्याला मिळालेली आहे. आता आपल्याला चौरसाची बाजू काढायची आहे. का? कारण की चौरसाची परिमिती विचारलेली आहे आपल्याला. मग आता या एक्सचं आपल्याला काय करायला लागेल? वर्गमूळ काढून घ्यावं लागेल. 9चं वर्गमूळ आहे 3 म्हणजे त्या चौरसाची काय राहील? बाजू राहील 3 मीटर. आता मग 3 मीटर म्हणजेच चौरसाची परिमितीला काय करावं लागेल आता? अ, ब ब काय करायला लागेल? 3 गुणिले 4 आपल्याला बाजू गुणिले 4 असं करायला लागेल. 3 चोक 12 एकक आहे मीटर. म्हणजे मित्रांनो त्या टाइलची परिमिती आहे 12 मीटर. ठीक आहे. आणि हे जे सूत्र आहे ना, आयताचं क्षेत्रफळ भागिले चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर टाइलची संख्या, हे सूत्र सुद्धा लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. घनाच्या कडा या घनाच्या शिरोबिंदू व पृष्ठांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत? आता घन तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो. घन मगाशीही आपण काढलेला होता. तर हा आहे घन. आता घनाच्या कडा, कडा किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. इकडे पाठीमागे आहे एक 10. त्यानंतर इकडची एक आहे 11 आणि ही एक आहे 12. घनाला कडा आहेत 12. घनाच्या कडा झाल्या 12. आता घनाचे शिरोबिंदू किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि इथला एक 8. शिरोबिंदू आहेत 8. घनाचे पृष्ठ किती आहेत? पृष्ठ आहेत वरचा एक, खालचा एक, उजवा एक, डावा एक, पुढचा एक, पाठीमागचा एक. आहेत 6 पृष्ठ. घनाच्या शिरोबिंदू व पृष्ठांच्या बेरजेपेक्षा दोघांची बेरीज करायची 8 आणि 6 14. घनाच्या कडा या दोन बेरजेपेक्षा कितीनं कमी अथवा जास्त आहेत? या आहेत 12, या आहेत 14. म्हणजे या 2 कशा आहेत? कमी आहेत. 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2 ने कमी. प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय म्हटलंय? त्रिकोणाला 3 शिरोबिंदू तर 2 त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतील? मित्रांनो प्रत्येक त्रिकोणाला
तीनच शिरोबिंदू असतात. 1, 2 आणि 3. आता 2 त्रिकोण असे जोडले गेलेले आहेत आणि काय तयार झालंय त्यांच्यापासून? एक चौकोन तयार झालेला आहे. जसं इथं आता आपण तयार केलेला आहे. हा ए-बी-सी हा एक त्रिकोण होता आणि आता हा सी-डी-बी हा एक त्रिकोण आहे बघा. तर यांचा मिळून आपण काय केलाय? ते जोडलेले आहेत, चौकोन तयार केलाय आणि मित्रांनो असं जोडायची पण आपल्याला गरज नाही. चौकोनाला शिरोबिंदू किती असतात? 4च असतात. त्याच्यामुळे आपण डोळे झाकून सुद्धा याचं उत्तर लिहू शकतो. पण डोळे उघडे ठेवा. कारण की मार्क आपल्याला बरोबर येण्यासाठी उत्तर काढण्याबरोबरच त्या पर्याय सुद्धा जो आहे ना, क्रमांकाचा पर्याय तो सुद्धा व्यवस्थित रंगवायचा आहे. नाहीतर उत्तर काढले पर्याय क्रमांक 2 आणि रंगवतोय तिकडे 3 तर काय उपयोग नाही होणार. त्याच्यामुळे पर्याय सुद्धा योग्य रंगवा. ठीक आहे? 4 शिरोबिंदू असतील. प्रश्न क्रमांक 12 मध्ये काय म्हटलंय? एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे 4 मीटर व 3 मीटर आहे. त्या वर्ग खोलीत 40 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. तर एकूण वर्ग खोलीसाठी किती फरशा लागतील? ठीक आहे मित्रांनो. मग आता मगाशी तुम्हाला सांगितलं होतं ना, यावेळेस काय करायचं? आयताचे क्षेत्रफळ भागिले चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर त्या वस्तूंची संख्या येणार आहे. आता इथे लक्षात घ्या, चौरसाची जी बाजू आहे ती सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे आणि आयताची जी बाजू आहे लांबी आणि रुंदी ते मीटरमध्ये दिलेलं आहे. त्याचं कन्व्हर्जन आपल्याला एकाच मापामध्ये करायला लागेल. म्हणजे सेंटीमीटरमध्ये करूया. मग 4 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तर 4 मीटर बरोबर किती होईल? 400 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 3 मीटर ते होईल 300 सेंटीमीटर. आता सूत्रामध्ये किमती टाकूया. आयताचं क्षेत्रफळ काय आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 300 सेंटीमीटर, लांबी आहे 400 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 300 सेंटीमीटर भागिले चौरसाचं क्षेत्रफळ. चौरसाचं क्षेत्रफळ काय? बाजू गुणिले बाजू. मग इथे काय आहे? 40 बाजू आहे. ती आपल्याला दोनदा घ्यायला लागेल आणि बरोबर आता आपल्याला इथलं जे उत्तर आहे ना, एकूण किती फरशा लागतील हे आता काढता येईल. 1 शून्य हे 2 खालचे शून्य गेले. 4 एक 4 हाही गेला. आता या 4 300 ला भाग द्यायचा आहे. 4 7 28 उरले 2 4 पंचे 20 म्हणजे मित्रांनो एकूण 75 फरशा लागतील. 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 75. ठीक आहे. हे सूत्र फार महत्वाचं आहे. याच्यावरती एक प्रश्न येणार म्हणजे येणारच. प्रश्न क्रमांक 13 कडे आता जाऊया. काय म्हटलंय प्रश्नामध्ये? एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर आहे. तर या आयताची परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता पहिल्यांदा काय करूया? आयताची परिमिती एवढी परिमिती असलेल्या म्हणजे इथे एक आयत आहे, त्याची परिमिती आणि एक चौरस आहे, त्याची परिमिती सारखीच आहे. पण चौरसाचं आपल्याला काहीच दिलेलं नाहीये. फक्त म्हटलं आयताची आणि चौरसाची परिमिती सारखीच आहे. चौरसाचं क्षेत्रफळ काढा. परंतु आपल्याला या उदाहरणामध्ये काही माहिती दिलेली आहे. आयताची लांबी दिलेली आहे, ती आहे 12 सेंटीमीटर. आयताची रुंदी दिलेली आहे, ती आहे 8 सेंटीमीटर. आता आयताची परिमिती काढता येईल आपल्याला. कशी काढता येईल? 12 आणि 12 होईल 24. 24 आणि हे 8 होतील 32. 32 आणि 8 किती होतील? 40 सेंटीमीटर. म्हणजे आयताची परिमिती झाली 40 सेंटीमीटर. आयताची परिमिती बरोबर सर्व बाजूंच्या मापांची बेरीज. चारही बाजूंच्या मापांची बेरीज आली 40 सेंटीमीटर. मग आता इथं काय म्हटलंय? आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या म्हणजेच आयताची परिमिती 40 सेंटीमीटर तर चौरसाची ही परिमिती किती आहे? 40 सेंटीमीटर. तेवढी असलेल्या सारखीच आहे म्हणून इथं 40 सेंटीमीटर लिहिलं. आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय. पण क्षेत्रफळ काढण्यासाठी बाजूचं माप माहिती पाहिजे. एकूण परिमिती आहे 40. किती बाजूंची मापांची बेरीज आहे? 4. मग एका बाजूसाठी आता आपल्याला भागाकार करावा लागेल. 4 10 40 म्हणजे चौरसाच्या एका बाजूची त्या ठिकाणी बाजूची लांबी आहे 10 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आता क्षेत्रफळ काढायचंय चौरसाचं हेच विचारलंय आपल्याला. मग 10 गुणिले 10 करायला लागेल आपल्याला. 10 10 100. 10 10 किती होतंय? 100 होईल आणि चौरस एकक काय आहे? सेंटीमीटर. ते द्यायला लागेल आपल्याला 100 चौ सेमी. कधी-कधी असे पर्याय येतो 100 चौ मीटर. आपण चुकतो. त्याच्यामुळे एकक जे आहेत ना ते बारकाईने बघत चला. मीटर आहे का सेंटीमीटर आहे का मिलीमीटर आहे काय आहे नेमकं ते व्यवस्थित बघत चला. ठीक आहे. आता जाऊया पुढे. 13चं उत्तर मिळालं. आता 14चं पाहूया. 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. हे बघा आता ही जी बाजू आहे ना चौरसाची ती आहे 20 सेंटीमीटर म्हणजे इथपासून तर इथपर्यंत पूर्ण जी बाजू आहे ती 20 सेंटीमीटर आहे. तर मग अर्धी बाजू किती असेल बरं मित्रांनो? अर्धी बाजू असेल 10 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजेच आता हा जो रंगवलेला भाग आहे ना, याची प्रत्येक बाजू किती असणार आहे?
10 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे ह्या रंगवलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती होईल मित्रांनो? 10 10 100 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. आता पूर्ण रंगवलेल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ ज्याची 10 सेंटीमीटर बाजू आहे, त्याचं क्षेत्रफळ येतं 100 चौरस सेंटीमीटर. मग इथे अर्धा चौरस रंगवलेला आहे. मग अर्ध म्हणलं पूर्णची आहे 100 चौरस सेंटीमीटर. मग अर्ध्या चौरसाची किती येईल बरं? क्षेत्रफळ किती येईल? 50 चौरस सेंटीमीटर. आता काय म्हटलंय? रेखांकित चौरसाचं भागाचं क्षेत्रफळ काढा. हे दोन्ही रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आहे. किती येईल? 100 आणि 50 150 चौरस सेंटीमीटर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 150 चौरस सेंटीमीटर. पूर्ण याचं क्षेत्रफळ काढायची काही गरज नाही. कारण की इथे आपल्याला याची बाजू या भागाची माहिती असल्यामुळे आपण हे उत्तर काढू शकतो. प्रश्न क्रमांक 15. 24 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाच्या एका बाजू एवढी आयताची रुंदी आहे. आयताची परिमिती 28 सेंटीमीटर असल्यास आयताची लांबी किती असेल? ठीक आहे. परत एकदा एक चौरस आहे, एक आयत आहे. पटकन जर आपण अशा आकृत्या काढल्या ना तरी पटपट जास्त आकडेमोड न करताही आपल्याला उत्तर काढता येतं. त्याच्यामुळे आकृत्या काढल्या तरी पण सोयीस्कर होईल. 24 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाच्या एका बाजू एवढी आयताची रुंदी आहे. आयताची ही रुंदी आहे. आता 24 सेंटीमीटर परिमिती आहे. याच्यावरून आता आपल्याला चौरसाची एक बाजू काढता येईल. चौरसाच्या चारही बाजूंच्या मापांची बेरीज किती आहे? 24 ही परिमिती आहे. मग एका बाजूची काढण्यासाठी बाजू किती आहेत? 4. 4 6 24 म्हणजे चौरसाच्या एका बाजूचं माप आहे 6 सेंटीमीटर. मग काय म्हटलंय? चौरसाच्या एका बाजू एवढी आयताची रुंदी आहे. म्हणजे चौरसाची एक बाजू 6 सेंटीमीटर तर आयताची सुद्धा रुंदी किती होईल मित्रांनो? 6 सेंटीमीटर. आता आयताची परिमिती जर 28 सेंटीमीटर आहे, तर आयताची लांबी किती असेल? ठीक आहे. आता ही 6 आहे म्हणल्यावर ही पण 6 असणार. 6 आणि 6 12. या परिमितीमधून हे 12 रुंदीचे वजा करा. किती उरतात बरं? 8 2 गेले 6, 2 1 गेला 1 उरतो. मग 16 आहे ना. लांबी किती आहेत मग? 2 आहेत. बे आठी 16. म्हणजेच मित्रांनो एक लांबी किती येईल आयताची? 8 सेंटीमीटर. उत्तर आहे 15चं 4. प्रश्न क्रमांक 16 आता पाहूया. खालीलपैकी कोणत्या वस्तूची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात? मित्रांनो चौरसाकृती पृष्ठ कोणाची असतात? आपण दुसरं उदाहरण सोडवतानाच पाहिलं. चौरसाकृती कोणाची असतात? घनाकृती ठोकळ्याची. काडेपेटी असेल, कंपास पेटी असेल, वीट असेल, या इष्टिका चिती आहेत आणि इष्टिका चितीचं जे पृष्ठ असतं ना, ते आयताकृती असतं मित्रांनो. चौरसाकृती हे घनाकृती ठोकळ्याचं पृष्ठ असतं. 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17 मध्ये काय म्हटलंय? की बी केंद्र असलेल्या व्यास 6 सेंटीमीटर हा ए केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या असेल तर रेख एबी किती असेल? बघा बी केंद्र असलेल्या आता बी इथे आतला वर्तुळ बघा हे वर्तुळाच्या आत वर्तुळ आहे त्याचं केंद्र बी आहे. बी केंद्र असलेला व्यास 6 सेंटीमीटर म्हणजे याचा बी वर्तुळाचा वर्तुळ केंद्राचा व्यास किती आहे? 6 सेंटीमीटर. ठीक आहे. तर 6 सेमी हा ए केंद्र असलेल्या वर्तुळाची हा जो बी चा व्यास आहे ना, हा ए केंद्र असलेल्या वर्तुळाची काय आहे? ए पासून या वर्तुळ केंद्राला स्पर्श केलाय, त्रिज्या आहे. तर रेख एबी किती असेल? रेख एबी किती असेल? इथपर्यंतचा भाग विचारलाय. पूर्ण जर रेषा 6 सेंटीमीटर आहे, तर ही अर्धी रेषा म्हणजे त्रिज्या या छोट्या वर्तुळातली ही जी त्रिज्या आहे, ती किती असणार आहे मित्रांनो? 3 सेंटीमीटर. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 18 मध्ये काय म्हटलंय? खालील आकृतीतील कोणांची संख्या मोजा. हे तर सोप्पं आहे. याच्यामध्ये फक्त क्रमांक लिहायचे आणि बेरीज करायची. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. 10 कोणांची संख्या आहे? पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. असे कोणतेही उदाहरण आले ना मित्रांनो, समजा आता ह्या रेषा तुम्ही थोडंसं प्रमाणात नाहीत, परंतु हे कोण आहे समजा असं धरा 1, 2, 3, 4, 5 आणि हे असं फक्त बेरीज करायची आहे. 4 पर्यंतची बेरीज 10 येते. 10 आणि 5 15 म्हणजे या आकृतीमध्ये 15 कोण होते. असे उदाहरणांचे तुम्ही स्वतः सुद्धा सराव केला पाहिजे. ठीक आहे. जाऊया आता पुढे. प्रश्न क्रमांक 19 चं उत्तर काय आहे? ते आता प्रश्न पाहूया आणि उत्तर पण काढूया. तत्पूर्वी द स्पर्धा गुरु हा चॅनल आपण पाहतो आहोत. आवर्जून सबस्क्राईब करा आणि एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत तुम्हाला काही शंका वाटत असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचा पर्याय नमूद करा. तुमच्या शंकेचं 100% निरसन हे केलं जाईल. ठीक आहे मित्रांनो. आता जाऊया पुढे. काय म्हटलंय प्रश्नामध्ये?
दिलेल्या आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण आणि चौकोन तयार झाले आहेत? किती त्रिकोण आहेत? किती चौकोन आहेत? त्रिकोण मोजूया पहिले. 1, 2, 3, 4. 4 छोटे त्रिकोण आहेत आणि हा एक जो आहे ना हा हा एक मोठा त्रिकोण आहे. म्हणजे एकूण त्रिकोण झाले 5. किती झाले मित्रांनो? 5 त्रिकोण आहेत. 4 छोटे, 1 मोठा. दुसरे काही त्रिकोण तयार होत नाही. आता पुढे बघा, चौकोन किती आहेत? तर बघा आता हे 2 त्रिकोण आहेत ना, यांचा मिळून 1 चौकोन होईल. या दोघांचा मिळून 1 होईल. या दोघांचा मिळून 1 होईल. म्हणजे आतले हे झाले 3 चौकोन. आता हे बघा, आता ही जी रेषा आहे ना, हिचा विचार करा तुम्ही. या रेषेचा विचार करा. हा होईल 1 चौकोन. त्यानंतर या रेषेचा आता विचार करा. या रेषेमुळे हा एक चौकोन तयार होईल. ठीक आहे. आणि आता या रेषेचा विचार करा. या रेषेमुळे काय होईल? हा सुद्धा एक चौकोन तयार होईल. म्हणजे 3 आतमध्ये आणि हे परत मोठे जे आहे ते 3, 3 आणि 3 6. म्हणजे एकूण 5 त्रिकोण होतील, 6 चौकोन होतील. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5 आणि 6. प्रश्न क्रमांक 20. कोनाच्या दोन्ही भुजा वाढविल्यास कोनाच्या मापात काय फरक पडतो? हा आहे कोन. आता या कोनाच्या भुजा वाढविल्यास म्हणजे ही जर भुजा आपण अशी वाढवलेली आहे, तर काय फरक पडतो? कोणाचं माप वाढतं. आता समजा हा काटकोन आहे 90 अंशाचा. आपण आता इथं रेषा वाढवल्या. कोणाच्या मापामध्ये काही फरक पडला? तर नाही. कोणाचं माप वाढतं? हे चुकीचं आहे. कोणाचं माप कमी झालंय का इथं 90 अंशापेक्षा कमी झालंय का रेषा वाढवल्यामुळं? तर नाही. हेही चुकीचं आहे. कोनाचे माप तेवढेच राहते. तर आपण रेषा वाढवल्यानंतर सुद्धा कोन आहे तसाच राहिला. म्हणजे विधान 3 हे बरोबर आहे. कोनाचे माप दुप्पट होते. चौथं विधान हे चुकीचं आहे. तर कोनाच्या दोन्ही भुजा वाढविल्यास कोनाच्या मापात काय फरक पडतो? कोनाचं माप आहे तेवढंच राहतं. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 21. 2 परस्परांना लंब असणाऱ्या रेषा कोणत्या प्रकारचा कोन करतात? 2 परस्परांना लंब असणाऱ्या रेषा कोणता कोन करतात मित्रांनो? तर त्या काटकोन करतात. कोणता कोन करतात? काटकोन. ह्या ज्या लंब रेषा आहेत त्या परस्परांशी काटकोन करतात. प्रश्न क्रमांक 22 पाहूया आता. वर्तुळाची त्रिज्या ही 2.5 सेंटीमीटर व जीवा 3 सेंटीमीटर असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेंटीमीटर लांबीची असेल? हे फक्त मोघम आपल्याला जीवा 3 सेंटीमीटर आहे. हे मोघम दिलेलं आहे. आता आपल्याला प्रत्यक्षात वर्तुळ आपण काढूया. आता हे वर्तुळाचं केंद्र आहे. वर्तुळाच्या केंद्रामध्ये वर्तुळ केंद्रापासून ही जाणारी त्रिज्या आहे. समजा ही ए आणि इथं आपण त्याला बी नाव दिलं. त्रिज्येचे माप किती आहे? 2.5 सेंटीमीटर. तर त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास किती असेल? तर आता इकडे पण आपल्याला एक रेषा आपण वाढवूया. याला आपण काय नाव देऊया? डी-ए. ठीक आहे. ए-बी 2.5 सेंटीमीटर. तर ए-डी पण किती होईल मित्रांनो? 2.5 सेंटीमीटर. आणि दोघांची जर बेरीज केली आपण किती येईल? 5 आणि 5 10 हाताला 1 2 आणि 4 आणि 1 5. दशम चिन्हाखाली दशम चिन्ह म्हणजे 5 सेंटीमीटर लांबीची सर्वात मोठी जीवा असेल किंवा त्रिज्या जर 2.5 आहे त्याच्या दुप्पट करा. बे पंचे 10 हाताला 1 बे दोन्ही 4 आणि 1 5 दशांश चिन्हाच्या पुढे 1 घर. उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हाच्या पुढे 1 घर. उत्तर आले 5 सेंटीमीटर. ठीक आहे. अशा पद्धतीने दुप्पट करायचे आहे आपल्याला. हे उदाहरण आपण प्रत्यक्षात 1 ते 5 ते 10 सेकंदाच्या आतमध्ये सोडवून पर्याय सुद्धा रंगून होईल आपला. स्पष्टीकरण करताना काही गोष्टी लक्षात यायला पाहिजे म्हणून आपला वेळ जातोय. प्रश्न क्रमांक 23 पाहूया आता. 88 मीटर परिघ असलेल्या वर्तुळाकृती बागेला स्वरा रोज 5 फेऱ्या मारते, तर एका आठवड्यात ती किती फेऱ्या मारते? असे प्रश्न हे आवर्जून येतातच. हा आहे वर्तुळाकृती बाग आहे. या वर्तुळाकृती बाग ही जी निळी रेषा दिसते ना मित्रांनो, ती त्या बागेची काय आहे? परिघ आहे किंवा वर्तुळाचा परिघ आहे. आता हा जो परिघ आहे ना, एवढं माप ती रोज चालते. किती आहे परिघ? 88 मीटर. जर याचा आपण कट केला आणि सरळ केला तर दोरीसारखा तो सरळ होईल. त्याची किती लांबी असेल? 88 मीटर. आता 88 मीटर एका फेरीचं माप आहे. ती काय करते? रोज 5 फेऱ्या मारते त्या बागेभोवती. म्हणजे एका दिवशी किती चालते बरं? तर 88 गुणिले 5 करूया. 8 पंचे 40, हातच्याले 4, 8 पंचे 40 आणि 4 44 म्हणजे 440 मीटर एवढं अंतर ती रोज चालते. आता प्रश्न तो नाहीये. प्रश्न काय आहे? एका आठवड्यात ती किती किलोमीटर चालते? एका दिवशी 440, आठवड्यामध्ये वार आहे 7. म्हणून आता 7 दिवसाचं काढायचं म्हणलं गुणिले 7 करावं लागेल. 7 शून्य शून्य, 7 चोक 28, हातच्याले 2, 7 चोक 28 आणि 2 30. 3080 मीटर. तर आता याचं आपल्याला काय करायचं मित्रांनो? याचं आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. कशामध्ये? किलोमीटरमध्ये करायचं आहे.
आता एक सूत्र आहे बघा किलोमीटरचं. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर. आता मीटर किती आलेत? 3080. आता आपल्याला किलोमीटरमध्ये इथं किलोमीटरमध्ये कन्व्हर्जन करायचंय. मग आपल्याला माहिती आहे डावीकडून उजवीकडे जाताना 1-1 शून्य वाढत जातो आणि उजवीकडून डावीकडे जाताना 1-1 शून्य कमी होतो किंवा दशांश चिन्ह वाढत चालतं. आता इथं डेकाचं इथं आल्यानंतर काय होईल? 308. इकडे आल्यावरती काय होईल मित्रांनो त्याचं? काय होईल? 30.8 आणि इकडे काय होईल? 3.08. 3.08 किलोमीटर हे त्याचं उत्तर असेल किंवा सरळ-सरळ तुम्ही असंही करू शकता. 3080 हे मीटर आहेत. त्याचं किलोमीटरमध्ये कन्व्हर्जन करायला भागिले तुम्हाला 1000 करायला लागेल. मग इथे 1 शून्य गेला, शून्य गेला, 2 शून्य उरले म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे 2 घरं येतील. 3.08 किलोमीटर हे त्याचं उत्तर असेल. फक्त इथे भुलू नका. इथे 3080 ला भुलू नका. गुणाकार आलाय लगेच क्लिक करू नका. पर्याय रंगवू नका. कारण इथे किलोमीटर आहे. उत्तर मीटरमध्ये आलेलं आहे. असे कन्फ्युजन करण्यासाठी पर्याय दिलेले असतात. 23 उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24 मध्ये काय म्हटलंय? एका समभुज त्रिकोणाची बाजू 10 सेंटीमीटर आहे. या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढल्या. चौरसाची बाजू किती? आता बघा मित्रांनो 2 आकृत्या आहेत. एक आहे त्रिकोण आणि एक आहे चौरस. ठीक आहे. आता त्रिकोण कसा आहे? समभुज आहे. समभुज म्हणजे काय मित्रांनो? ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू सॉरी ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू या समान असतात त्याला समभुज असं म्हणतात. म्हणजेच एक बाजू इथं 10 आहे, ही पण 10 असणार, ही सुद्धा 10. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंचं माप सारखं आहे त्याला समभुज असे म्हणतात. ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू एका मापाच्या असतात त्याला समद्विभुज म्हणतात आणि ज्या त्रिकोणाच्या 3ही बाजू वेगवेगळ्या असतात त्याला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. ठीक आहे. आता या त्रिकोणाची एक बाजू आहे 10 सेंटीमीटर. आता त्रिकोणाची परिमिती विचारलेला आहे. मग परिमिती किती होईल? 10 आणि 10 20 आणि 10 30 सेंटीमीटर एवढी या त्रिकोणाची परिमिती होईल. त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस म्हणजे परिमिती त्रिकोणाची 30 सेंटीमीटर तर चौरसही तेवढाच आहे. मग चौरसाची परिमिती होईल 30 सेंटीमीटर. तर चौरसाची बाजू किती? मग आता 30 सेंटीमीटर ही परिमिती आहे. चौरसाला एकूण बाजू किती आहेत? 4. एका बाजूचं माप काढायचं तर भागिले 4 करायला लागेल आपल्याला. सरळ रूप देऊया. 4 7 28 उरले 2 वरून 0 घेतला म्हणून दशांश चिन्ह दिला. 4 पंचे 20 आणि एकक आहे सेंटीमीटर. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7.5 सेंटीमीटर. आत्ताच्या या व्हिडिओचा शेवटचा प्रश्नाकडे आपण जातोय. पुढचे जे प्रश्न आहेत 27 याच घटकावरती आधारित विचारलेले त्याचाही व्हिडिओ लगेच ग्रुपला आपल्या YouTube चॅनलला येणार आहे. ठीक आहे. तोही व्हिडिओ आवर्जून पहा. प्रश्न क्रमांक 25 मध्ये काय म्हटलंय? इष्टिका चितीच्या कडांची संख्या ही इष्टिका चितीच्या पृष्ठाच्या संख्येच्या किती पट असते? मित्रांनो आता आकृत्या दोनदा तीनदा आपण काढल्यात. आता आकृती काढायला वेळ न घेता इष्टिका चितीच्या कडांची संख्या आपण लिहूया. कडा किती आहेत बरं इष्टिका चितीला? 12 आहेत आणि इष्टिका चितीला पृष्ठ किती आहेत मित्रांनो? तर 6 आहेत. तर प्रश्न काय आहे? कडांची संख्या ही इष्टिका चितीच्या पृष्ठाच्या संख्येच्या किती पट असते? किती पट असते? पृष्ठाच्या संख्येच्या किती पट असते? तर 6 दुने 12 म्हणजे दुप्पट असते. इष्टिका चितीच्या कडांची संख्या ही या कडांची संख्या ही इष्टिका चितीच्या पृष्ठाच्या संख्येच्या किती पट असते? पृष्ठाची संख्या आहे 6. 6 दुने जर आपण केलं तर 12 येईल म्हणजे दुप्पट असते. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आपण या भूमितीतील महत्त्वाचे 25 प्रश्न सोडवलेले आहेत. आता पुढे सुद्धा जे पेपरला प्रश्न येतील तेही अशा स्वरूपाचे असतील आणि एवढे प्रश्न सोडवल्यामुळं आपल्याला तो भागही चांगला आपला जाईल. आपण ते प्रश्न व्यवस्थित सोडवाल, हक्काचे मार्क मिळवाल, पक्के कराल. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या इतरही मित्रांना ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि द स्पर्धा गुरु हा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो सरावासाठी www.thespardhaguru.com या माझ्या वेबसाईटला आजच भेट द्या. त्यामध्ये 4थी, 5वी, 7वी, 8वी सर्व इतरही जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्याही स्वतंत्र सराव परीक्षांच्या टॅब आहेत. त्याला आजच भेट द्या आणि मोफत विनामूल्य ते सराव पेपर आहेत ते आवर्जून सोडवा. कितीही वेळेला सोडवा. आपल्याला विनामूल्य आहे. एकही रुपये फी देण्याची आवश्यकता नाही. तर सराव महत्त्वाचा आहे. सराव असेल तरच आपण आपले मार्क वाढणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी, शालेय स्पर्धा परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. लवकरच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा द स्पर्धा गुरु चॅनलवरती भेटूया. तुर्तास थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.